तुम्हाला पण अशी तुमच्या घरी उकडपेंडी बनवायची असेल तर चला बघूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य। 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी कणिक घेतलेली आहे, 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 चम्मच दही घेतलेलं आहे आणि मीठ, जिरं, मोहरी आणि लाल तिखट आणि हळद। तर चला बघूया आपण उकडपेंडी। तर सर्वप्रथम गॅस ऑन करायचा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे, त्यामध्ये आपलं पीठ आणि कणिक ही छान लाल होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आपल्याला ज्वारीचं पीठ चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, कारण हे कच्चं राहायला नको। पूर्णपणे भाजून झालेलं आहे। आपण आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ। यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, तेल थोडं भरपूरच घाला। चला आपलं तेल आता गरम झालेलं आहे, यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालून घेऊया। शेंगदाणे पण घाला यामध्ये थोडे, कांदा, हिरवी मिरची, मी 2च हिरवी मिरची घातलेली आहे बघा, कारण मला लाल तिखट घालायचं आहे यामध्ये, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। टाकूया लाल तिखट, आपण पीठ आणि कणिक घातलेली आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया। कणिक आणि पीठ आपण अगोदरच घातलेलं आहे, त्यामुळे याला जास्त भाजायची गरज नाही आहे। यामध्ये दही घालू, मीठ आणि 1 चमचा साखर पण छान आपण परतून घेऊ। दोन मिनिट छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छान आपलं परतून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे गरम। चला 1 वाटी आपण पाणी घालून घेऊया। जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे। कोथिंबीर घालायची आहे आणि याला आपल्याला छान बघू शकता आपली उकडपेंडी छान मस्त झालेली आहे। बघा किती छान झालेली आहे।